सोमवारी मार्केटमध्ये काय होणार हा सगळ्यांना प्रश्न पडलाय. पण आता काय झालेलं आहे, सगळ्यांचं लक्ष होतं का डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीनची जी काय आता बैठक झाली आहे, त्या बैठकीमध्ये नेमकी काय होणार, तरी सगळ्यांचं लक्ष त्याकडे होतं. पण आता आपण ह्या व्हिडिओ जाणून घेणार आहोत की नेमकी काय झालेलं आहे, काय होऊ शकतं सोमवारी, या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत. पण तत्पूर्वी चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपण आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा. आपले टेलिग्राम चॅनल आहेत आणि त्यातला पहिला टेलिग्राम चॅनल आपला पब्लिक आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली आहे. आणि दुसरा चॅनल आपला प्रायव्हेट आहे आणि त्याच्या लिंक वरती जाऊन आपल्याला तो पहिल्या गोष्ट प्लॅन बाय करावा लागेल. त्याची जी फी आपण ठेवली आहे, आपण 3000 रुपये त्याची 12 महिन्याची फी आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला आपल्या मार्केट विषयी सगळे जे का आपले व्हिडिओज असतात, महत्वाचे एज्युकेशनल व्हिडिओ, ते म्हणजेच अर्थात मार्केटचा तुम्हाला बेसिक कोर्स आहे आणि त्या बेसिक कोर्स विषयी तुम्हाला सगळे व्हिडिओ टोटली फ्री भेटतील. आणि त्यानंतर तुम्हाला 12 महिन्याचा ऍक्सेस भेटेल आणि त्यामध्ये तुम्हाला आपल्या निफ्टीचे ऑप्शन्स, बँक निफ्टी ऑप्शन, नंतर कम्युनिटी ऑप्शन आणि स्विंग ट्रेडिंगचे जे काही ट्रेड असतात का ते मी स्वतः घेतो. ते ट्रेड मी तुमच्या बरोबर शेअर करणार असतो विथ टार्गेट आणि विथ आपला स्टॉप लॉस. तर मग जर समजा आपल्याला शिकायचं पण आहे आणि आपल्याला कशा पद्धतीने आपलं ट्रेडिंग करायचंय, आपल्याला तेही जाणून घ्यायचं असेल तर त्याकरता आपला जो पेड ग्रुप आहे, आपण त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली, आपण त्या ठिकाणी जाऊन जॉईन करू शकता. आणि आता करूया आपल्या महत्वाच्या विषयाला सुरुवात. तर पहिली गोष्ट बघा, काय झालेलं आहे का आता आपल्याकडे एकतर विकेंड होता शुक्रवार, आणि शुक्रवार तर आपला भारतीय प्रजासत्ताक दिन होता. विकेंड खूप छान होता, सगळ्यांना माहिती आहे का स्वातंत्र्य दिवस साजरा झाला. त्यानंतर आज आपल्याकडे परदई हंडीस अर्थात गोपालकाला म्हणतं आणि किंवा कुणी त्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणतं. तर आज आपला तो सण होता. म्हणजेच काय 2 दिवस एकदम मस्त छान गेलेले आहेत. राहिला आता संडे आणि मार्केटमध्ये तर नाही पाऊस पडत पैशाचा. तर सध्या आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतोय, संपूर्ण भारतात पाऊस पडतोय, वातावरण एकदम मस्त आहे. आणि गेले आपण बघतोय का 4-5 नाही 10-12 दिवसापासून मार्केटने एवढं बोर केले सगळ्यांना. हे 2-3 दिवस जरा थोडेसे रिलॅक्स मध्ये भेटलेले आहेत. पण आता नेमकी सोमवारी तर आपल्याला परत उठावं लागेल ना मार्केटमध्ये काम करायचं म्हटल्यानंतर. काय महत्वाचे पॉईंट आहेत ते पण आता आपण जाणून घेणार आहोत. मार्केट पडणार की वाढणार या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायचे, त्याकरता सगळ्या व्हिडिओ आपण बनवूया. पहिली गोष्ट काय होतंय का, जवळजवळ सगळ्याच लोकांचं लक्ष होतं रशियाचं आणि अमेरिकेचं जे काय ट्रेड डील आहे ते होतंय का नाही होतंय. कारण हे काय आहे माहिती का, डोनाल्ड ट्रम्प तात्या कधी काय करतील भरोसा नाही ना. आणि नंतर आता मी बघितलं, म्हणजे आता व्हिडिओ मी बनवतोय रात्रीचं जवळजवळ 9-9:15 वाजलेले आहेत आणि तोपर्यंत, कारण काय डोनाल्ड ट्रम्प तात्याचा काही नेम नाही ना, काय होईल काय नाही काय नाही त्याचा काही नेम नाहीये, तू काय करेल. त्याच्यामुळे टायमिंग सांगितलेला बरा, कारण त्यांनी परत उद्या काही किंवा संध्याकाळी आणखी काही करामत केली तर ह्या व्हिडिओला काही अर्थ राहणार नाही ना. म्हणून आपल्याला हे गोष्टी सांगाव्या लागतात. आता म्हणजे आज वार आहे आपला शनिवारी रात्री 9:30 वाजता व्हिडिओ बनवतोय. तोपर्यंत अशी माहिती होती का डोनाल्ड ट्रम्प आणि जे काय पुतीन आहेत आपल्या रशियाचे राष्ट्रपती, तर ह्या दोघांची बैठक झाली. बैठकीमध्ये त्यांचं आपलं जी म्हणजे ती बैठक कशासाठी झाली होती का रशियाचा आणि युक्रेनचा जो संघर्ष विराम आहे आणि त्यावरती काहीतरी तोडगा काढायचा. पण आता ह्या यांच्या बैठकीला जेलेन्स्की आलेच नाही आणि किंवा त्यांना बोलवलं नाही. आणि त्यानंतरचा जो काय त्यांचा महत्वाचा मुद्दा होता का ते जे काय त्यांच्यावाले दोन्ही देशामध्ये ट्रेड डील करायचं होतं त्या संदर्भातली चर्चा होणार होती. 3 तास त्यांची चर्चा झाली आणि चर्चा सगळी त्यांची निष्फळ ठरली. पण आता त्या सगळ्या चर्चेनंतर पुतीन यांनी सांगितलं, काय सांगितलं का डोनाल्ड ट्रम्पची सत्ता आल्यानंतर रशियाचा आणि अमेरिकेचा जो व्यापार आहे त्या व्यापारामध्ये रशियाकडनं अमेरिकेची खरेदी 20% वाढलेली आहे. म्हणजे रशिया हा पहिला ज्या प्रमाणामध्ये माल एक्सपोर्ट करत होता अमेरिकेला त्यामध्ये 20%ची वाढ झालेली आहे. म्हणजेच आता एक प्रकारे काय झालेलं आहे का या पुतीन साहेबांनी डोनाल्ड ट्रम्पला जोरदार कानपडीत मारली. कारण होतंय काय का भारतावरती त्यांनी टॅरिफ का लावलेला आहे का तुम्ही रशियाकडनं खरेदी करता म्हणजेच मग रशियाला पैसे भेटतात आणि मग रशिया युक्रेन बरोबर लढाई करतो असा त्यांनी सरळ सरळ आरोप लावलेला होता. पण मग आता इकडे रशियानं सांगितलेलं आहे का अमेरिकेची जी आमच्या देशातून खरेदी आहे ती 20% वाढली डोनाल्ड ट्रम्पच्या म्हणजे त्याच्या कार्यकाळामध्ये. जहाजाला एक प्रकारे फटका आहे. आणि मग आता नेमकी याच्यावरती डोनाल्ड ट्रम्पची काय प्रतिक्रिया येईल ती आता आपल्याला अजून काही कळलेलं नाही. पण आता म्हणजे एक प्रकारे काय झाले, ह्या डोनाल्ड ट्रम्पला पुतीननं दाखवलाय आरसा.
बाबा ओके ठीक आहे, तू काय म्हणतो ना, भारत जो आहे भारत तुमच्याकडनं खरेदी करतो आणि मग तो पैसा आम्हाला येतो, पण तुम्ही आमच्याकडनं खरेदी करता त्यामध्ये उलट वाढ झालेली आहे. म्हणजेच हा डोनाल्ड ट्रम्पला एक प्रकारे फटका आहे हा, जेणेकरून मग जर समजा असा त्याचं प्रेशर, जर तो प्रेशर निर्माण झाला डोनाल्ड ट्रम्पवर, पण डोनाल्ड ट्रम्प प्रेशर घेणारा माणूस नाहीये. आणि पण आता एकंदरीत मग आता ह्या असा माहोल तयार झालाय का ह्या गोष्टीमुळे डोनाल्ड ट्रम्प जो आपल्यावरती 50% टॅरिफ लावलेला आहे तो टॅरिफ मागे घेऊ शकतो. पण आता होतं काय जनरली बघा, आपले जे काही तज्ज्ञ आहेत, मी तुम्हाला काल परवा सांगितलं होतं, याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, एकदा टॅरिफ 25% वरती गेला का तुम्ही टॅरिफ किती वाढवा, 50, 100 करा, 500% करा किंवा 1000% करा, त्याला काही त्याला व्हॅल्यू राहत नाही. कारण होतं काय का एखाद्या वस्तूची किंमत जर समजा 25% ऑलरेडी वाढली तर माणूस त्याला पर्याय शोधतो. आता समजा कल्पना करा का आपल्या भारतातून बाटाचे शूज, बाटा ही कंपनी आपल्या देशातली नाहीये, ती बाहेरची कंपनी आहे, पण आपल्या देशामध्ये त्याने प्लॅन केलेले आहेत. आपल्या देशातून त्यांचा माल जो काय माल अमेरिकेला जातो आणि त्या मालावरती जर समजा एखादा शूज 1000 रुपयाचा आहे, त्यावरती पहिला जो काय टॅरिफ लागत असेल 10%, आता 25% टॅरिफ लागला म्हणजे ती वस्तू तिकडे जी काय ऑलरेडी आहे ती वस्तू ऑलरेडी 15-20% अजून महाग झालेली आहे. मग लोक पर्याय शोधतात शेवटी. आणि मग अशा वेळेस होतं काय का आता ह्या बाटा कंपनी, समजा मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलंय, आता ह्या कंपनीचा जो काही माल एक्सपोर्ट होतो त्यामध्ये कमी येणार, कमी आले म्हणजे कंपनीचं प्रोडक्शन कमी होणार, कंपनीचं प्रोडक्शन कमी झालं म्हणजे आपल्या देशामध्ये जे कामगार काम करतात त्यांचे वर्किंग आवर्स कमी होणार, म्हणजेच एक प्रकारे आपल्या देशामध्ये बेरोजगारी वाढणार. तर असं म्हणजे असं एकदम साधं गणित आहे ना, पण हे गणित मग काय होतं, ह्या सगळ्या टॅरिफमुळे हे सगळं गणित तयार होतं, बिघडतं ते गणित ना. पण आता हे डोनाल्ड ट्रम्प आता नेमकी काय याच्यावरती डिसिजन घेतात, कारण आता मध्ये बघा साधारणतः मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, पहिल्या जो आपल्यावरती 25% टॅरिफ लागू झालाय, काहीतरी 7 का 8 तारखेपासून लागू झालाय, त्यानंतर काही 21 दिवसानंतर आणखी 25% ऍडिशनल टॅक्स म्हणजे 50% टॅरिफ आपल्यावरती लागू होणार होता. पण आता त्यामध्ये जर आपली काही समजा डील अमेरिकेबरोबर झाली, अशी चर्चा होती की बाबा अमेरिकेचं डेलिगेशन भारतामध्ये येणार आहे, ते काल आलेलं नाहीये. आता म्हणजे साधारणतः लमसम असं पकडूया 30 तारखेच्या आसपास जर नाही अमेरिकेबरोबर डील झाली तरी 50% टॅरिफ आपल्या मानगुटीवरती बसणार आहे. आणि त्याचे जे काय फळ आपण असं म्हणूया त्याच्यावाली साईड इफेक्ट आहे ते आपल्याला बघायला भेटले. ज्या कंपन्या ऑटो सेक्टरच्या ज्या कंपन्या आहेत का ज्यांचं ग्लोबल मार्केटवरती खास करून त्यांचं एक्सपोजर अमेरिकेवरती आहे, अशा कंपन्यांमध्ये आपल्याला करेक्शन बघायला भेटले. त्यानंतर आयटी सेक्टरमध्ये करेक्शन बघायला भेटले, टेक्सटाईलमध्ये बघायला भेटले, फार्मामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी असंच जे करेक्शन आहे ते करेक्शन आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग आता आणखीन परत दुसरा एक मुद्दा आहे आणि तो आहे आपल्याकडं जे काही एफआयआर आहेत ते सध्या करतायत सेलिंग, आणि त्यांची सेलिंग ही आहे ती कुठल्याही प्रकारे थांबत नाही. आणि आता ती जोपर्यंत परत थांबत नाही तोपर्यंत आपल्याकडे जे काय सेंटिमेंट आहे मार्केटचं काय असं पॉझिटिव्ह राहत नाही. आणि त्यांची जी आपण लॉंग पोझिशन जर बघितली, लॉंग पोझिशन आता परत एकदम 8% आलेली आहे का, जी गेल्या जवळजवळ 10-12 वर्षातल्या निचांकी पातळीवरती आहे. आणि मग आता ते एवढे शॉर्ट का आहेत तर हे समजण्यासारखं म्हणजे ते पण समजत नाहीये. आणि म्हणून आता तो सुद्धा एक आपल्यासाठी मोठा पॉइंट आहे. आता जोपर्यंत त्यांच्यावाली सेलिंग थांबत नाही, ठीक आहे, भले तुम्ही आपण डीआय आपण बघतोय डेली खरेदी करताय, पण काय होतंय का शेवटी आपल्या मार्केटमध्ये आपल्याकडे एफआयचं सुद्धा चांगलं वर्चस्व आहे ना, तर त्यांनी जर खरेदी नाही केली तर मार्केटमध्ये आपल्याला मोठा बूम बघायला भेटत नाही. म्हणून जे कन्सोलिडेशन झोन मध्ये आपण जो काय फिरतोय आणि त्याला कारण ते आहे. तेव्हा आता मग राहतो प्रश्न, आपलं पडणार की वाढणार. तर आता पडण्यासारखं तर कारण खूप काही असं वाटत नाही, कारण आता एफआयची तर काही बाईंगच नाहीये. आपण समजा आपल्या याच्या निफ्टी इंडेक्स वरती जर बघितलं फक्त त्यांच्या 8 ते 9% पर्यंत लॉंग पोझिशन आहे. आता म्हणजे जर त्यांची बाईंग पोझिशनच नाहीये तर, आणि परत शॉर्ट पण जवळजवळ साधारणतः 92%च्या आसपास आहे, तर म्हणजे एकदम अशी पण डाऊन साईड तर दिसत नाहीये. ओके, आणि जर त्यांनी थोडी समजा खरेदी चालू केली आणि जर निफ्टी जर एकदा 24,720च्या वरती जर गेला तर मग बाकी मार्केटमध्ये आपल्याला चांगलं परत तेजीचं मोमेंटम बघायला भेटेल. मे बी आपण परत एकदा आपण 25,000 आणि 25,400 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. पण त्याकरता सगळ्यात महत्वाचं आहे का आपण 24,720च्या वरती जाणं, त्याच्यावरती टिकणं, त्याच्यावरती क्लोजिंग होणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच मग अर्थात जर आपण या सगळ्या गोष्टी सारांश जर बघितला तर असा सारांश आहे, मार्केटमध्ये सध्या आपल्याला
ठीक आहे, जरी डोनाल्ड ट्रम्पचे आता काही न्यूज आले तर त्याचा काही फरक पडणार नाहीये. ठीक आहे, जर त्यांनी टॅरिफचं जर समजा आपला 25% वर खाली केला, 10-15% आणला, तरच मार्केटमध्ये आपल्याला सरप्राईज एलिमेंट राहील. जर हा टॅरिफ 50% 25% जरी केला तरी मार्केटला काही फरक पडणार नाहीये. 25% खाली जर टॅरिफ केला तर मार्केटला फरक पडेल. आणि थोडी FII जर समजा मार्केटमध्ये आपल्याला बाईंगची सुरुवात केली आणि निफ्टी जर 24,720 वरती टिकला तर मग बाकी मार्केटमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे तेजी बघायला भेटेल. ओके, तर हे असं माझं मत आहे. आणि तेव्हा आता इथे आपण थांबतोय. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. चॅनलवरती जर नवीन असाल तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले टेलिग्राम चॅनल आहेत आणि त्यातला पहिला पब्लिक आहे आणि दुसरा पेड आहे. या दोन्ही चॅनलच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेले आहेत आणि त्या लिंकवरती जाऊन आपण ते दोन्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायला बिलकुल विसरू नका.